पक्षाचा कार्यकर्त्याचा सुद्धा या विजयात कुठेतरी छोटासा हातभार असावा या दृष्टीने मी काम करणार आहे. नरेश मस्केंचं नाव सुचतात, पहिला तुमचा राजीनामा, दुसरीकडे अनेक लोकांची नाराजगी देखील पाहायला मिळते. तुमच्या दृष्टीने कोण उमेदवार महत्त्वाचा वाटतो? माझ्या दृष्टीने असं त्यांची नावं चर्चेत होती आणि त्यात नरेश मस्के यांचं नाव जाहीर झालं, त्यामुळे नाही, माझ्या दृष्टीने सगळेच उमेदवार तुल्यबळ होते, सगळेच चांगले उमेदवार आहेत. कोणाच्या विषयी माझ्या मनात किंतु परंतु शंका आशंका काहीच नाही आहे. परंतु मी इतरांचं काही सांगू शकत नाही. माझी नाराजी होती ती मी स्पष्ट केली होती आणि माझी नाराजी स्पष्ट झाल्यानंतर ती नाराजी पण आता मी मागे घेतलेली आहे, दूर झालेली आहे आणि माननीय नरेश मस्के जे आमचे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे झाडून रस्त्यावर कामाला उतरणार आहोत. मात्र अशा वेळेस जर तुमची नेमकी नाराजी आणि कोणाकडे वोट होतं तुमचं? नाही, बोट पण नव्हता, पाय पण नव्हता. मी आधी सांगितलं काही गोष्टी असतात त्या उघडपणे कधी बोलता येत नाहीत. परंतु माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं साठी मी रस्त्यावर उतरून काम करायला तयार आहे. दिवस रात्र तन मन अर्पण करून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यात अबाधित फडकत ठेवण्यासाठी मी काम करणार आहे. नाही नाही नाही, आश्वासन वगैरे काही नाहीये किंवा मला काही पाहिजे होतं, माझ्या पत्रात काहीतरी पडावं म्हणून मी काही केलेलं नाहीये. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी वडिलांचा दर्जा दिलेला आहे. माझ्या वडिलांसारखे आहे ते पक्षाचे मुख्य नेते असले तरी माझे पालक म्हणून मी त्यांच्याकडे आतापर्यंत पाहत आलेलो आहे आणि वडिलांचा आदेश हा मुलाला शिरसावंद्य असतो. तर वडिलांनी आदेश दिला की नाराजी तुला व्यक्त करायची नाही, तुला काम करायचंय, ते मी स्वीकारलंय. नक्कीच नरेश मस्केंचं काम करणार का? कशा प्रकारचं काम करणार तुम्ही? नरेश मस्केंच्या प्रचारात राहुल लोंढे कशा प्रकारे? नरेश मस्केंच्या प्रचारात राहुल लोंढे सर्वात पुढे असेल.